सोलापूर शहरात शस्त्रबंदीच्या काळात मोठी कारवाई झाली आहे। रूपभवानी मंदिराजवळील लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाऊंडजवळ एका तरुणाकडून तब्बल 5 तलवारी जप्त करण्यात आल्या आहे। जोडभावी पेठ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली आहे। या कारवाईत पोलिसांनी मल्लीनाथ गुरुलिंगप्पा निरगुळे वय 43 राहणार भवानी पेठ जम्मावस्ती सोलापूर याला ताब्यात घेतले आहे। आरोपीकडे 5 तलवारी मॅनसह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। सध्या शहरात जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू असताना आरोपीने बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी कॉन्स्टेबल दत्तात्रय काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीने ही शस्त्रे कुठून आणली, कोणाला विक्री करणार होता आणि याआधी कोणाला शस्त्रांची विक्री केली आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहे। ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। सोलापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे। आज रोजी जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलाणी त्याचबरोबर डीबी पथकाचे श्री श्रीनाथ महाडिक आणि त्यांच्या पथकाला बातमी मिळाली होती की एक इसम काही शस्त्र घेऊन विक्री करता आलेला आहे। त्यावरून त्यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्यांना एका पोत्याच्या गोणीमध्ये हत्यारे मिळाली। त्याच्यामध्ये एकूण 5 तलवारी मिळून आल्या। सदरच्या तलवारी ह्या त्याने विक्री करता आणल्याचे समजले आहे। सदर इसमाचे नाव मल्लीनाथ निरगुडे राहणार भवानीपेठ असे असल्याचे समजले आहे। त्या तलवारी कुठून आणल्या याबाबतचा तपास दिल्ली पथकाचे प्रभारी श्रीनाथ महाडिक व त्यांचे पथक करीत आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात हे प्रशासनाचं धोरण आहे। त्यामुळं असे काही शस्त्र किंवा इतर काही जे निवडणुकीला बाधा आणतील अशा काही गोष्टी असतील त्यावर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत। जनतेला काय आवाहन कराल की एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात? आमचं जनतेला आव्हान आहे की आता सध्या भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा शांततेच्या मार्गाने प्रचार मोहीम राबवावी आणि रात्री उशिरापर्यंत राहून पुढे प्रचार करणे, कुणी दारू पिऊन कुणी काही करत असेल त्यांच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू। भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे।